नमस्कार. आपल्या बर्लिनच्या क्षणचित्र किंवा बर्लिनच्या यात्रेमध्ये मी आता बर्लिन शहराच्या पोस्टर डॅम या विभागामध्ये उभा आहे. इथे लोक शांतपणानं बघायला आलेले आहेत. माहिती लिहिलेली आहे. विस्तीर्ण असा परिसर आहे. पूर्वी ही 155 किलोमीटर लांबीची ही भिंत होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जर्मनीने शरणागती पत्करली तेव्हा पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे दोन विभाग होतात किंवा झाले होते. इथून जर मी पलीकडे गेलो असतो तर आत्ताच्या रशियामध्ये असलो असतो जर 1942 जर काळ असता तर. कारण पूर्व जर्मनी तेव्हा हा साम्यवादाच्या नियंत्रणाखाली म्हणजे रशियाच्या नियंत्रणाखाली होता आणि पश्चिम जर्मनी हा ब्रिटन फ्रान्स यांच्या नियंत्रणाखाली होता. 1942 साली ही युद्ध समाप्ती झाल्यानंतर 1959 साली ही जर्मनीची भिंत बांधण्यात आलेली होती. का तर पूर्व जर्मनीमधलं दारिद्र्य अस्वस्थता ही पश्चिम जर्मनीच्या विकासामध्ये अडथळा होऊ नये म्हणून ही भिंत बांधली गेलेली होती. त्यावेळेला अनेक लोकांची नाती गोती बहीण भाऊ हे सगळ्या भिंतीमुळं तुटलेली होती आणि नात्यामध्ये ही दरी निर्माण झालेली होती. तीच ही ऐतिहासिक भिंत. या भिंतीवर आत्ता तुम्हाला दिसत आहेत अनेक त्या प्रकारची पोस्टर्स, स्मरणं, काही फोटो, काही बातम्या असे सगळं इथं लावून ही भिंत ऐतिहासिक वारसा म्हणून जर्मन सरकारने जपलेली आहे. खूप सुंदर परिसर आहे. लोक छान इथं बसलेली आहेत. विस्तीर्ण असा परिसर आहे. पूर्वी 155 किलोमीटर लांबीची ही भिंत होती आणि 1989 साली मिखाईल गोर्बाचोव्हच्या सरकारचं रशियामध्ये जेव्हा विघटन झालं तेव्हा अनेक लोकांनी जर्मनी सरकारवर दबाव आणला आणि ही भिंत पाडून अनेक नात्यांमधली दरी ही पाडून टाकली आणि मानवतेला एकतेचा संदेश दिला. या आणि अशा क्षणचित्रांसह भेटत राहू आपण. धन्यवाद.